जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचं नाव घेऊ नको, नाहीतर तुला तुझा बाबा सिद्दीकी करू, असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। तर असा आरोप महेश गायकवाड यांनी देखील केलेला आहे। लग्न समारंभात एका व्यक्तीने आपल्या हातात धमकीचं पत्र दिल्याचं महेश गायकवाड यांनी म्हटलंय। पत्राचा कागद जेलमधील असल्याचा दावा महेश गायकवाड यांनी केला असून या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मला आनंदनगर या कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीवे मारायची धमकी दिलेली। त्यामध्ये लिहिलं आहे की गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू, म्हणजे तुला गोळ्या झाडून मारू, अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे। मी आनंदनगर ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर चौकशी करून त्याला अटक करावी। आणि हा जो लिफाफा आहे, हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो। या ठिकाणी गणपत गायकवाड आता जेलमध्येच आहे। माझा संशय की हे सगळं गणपत गायकवाड करतो।